हॅलो यूट्यूब फॅमिली. तर चला, आज बनवली मी भोगी स्पेशलमध्ये भाजी मिक्स व्हेज. आणि आमच्याकडे भोगीची भाजी कशी बनवली जाते तर हा व्हिडिओ नक्की बघा. आणि आमच्याकडे मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर भोगी हा सण साजरा केला जातो. तर त्यासाठी मिक्स भाजी आणि बाजऱ्याच्या भाकरी, तिळाचे लाडू हे बनवले जातं. तर चला मग पटकन आता आपण भोगीची भाजीची रेसिपी बघू. तर त्यासाठी मी घेतले ते वाटाण्याच्या शेंगा, वालाच्या शेंगा, गाजर, वांग, बटाटं आणि चवळीच्या शेंगा आणि तीळ. आणि इकडे घेतलं होतं बाजऱ्याचं पीठ. नंतर ठेवायचं इकडं तावा गरम करायला. आणि आपण भोगीच्या भाजीचं वाटण बघून घेऊ अगोदर. तर त्यासाठी घेतलं होतं मी कांदा, खोबरं, लसण आणि तीळ. नंतर इकडं तावा गरम झाला की कांदा भाजून घ्यायचा. आणि कांदा इथं आता भाजला गेला आहे. नंतर घ्यायचं खोबरं भाजून घ्यायचं. आणि खोबरं भाजलं की त्यावर तीळ भाजून घ्यायचे. 2 चमचे आपण इथं तीळ घेतले होते, ते पण व्यवस्थित भाजून घ्यायचे. नंतर काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये. आणि लसण, खोबरं, कांदा आणि तीळ आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया. त्यात थोडी कोथिंबीर घालायची आणि थोडं पाणी घालून मिक्सरला बारीक करून घ्यायचं. आणि व्यवस्थित आता हे बारीक झालं होतं मिक्सरला. त्यात घालायचं अंबारी मसाला आणि थोडा गरम मसाला घालायचा. आणि थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं. इकडे ठेवायची कढई तापायला. त्यात घालायचं तेल. तेल गरम झाले की वाटण घालायचं. आणि तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं 2 ते 3 मिनटं. नंतर घालायचं 2 चमचे लाल तिखट घालायचं. नंतर थोडी हळद घालायची. आणि व्यवस्थित आता हे पण परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. आणि हे व्यवस्थित परतून झाले की थोडं पाणी घालायचं. आणि नंतर इकडं सर्व भाज्या धुवून घ्यायच्या. आणि नंतर घालायच्या कढाईमध्ये. आणि मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये. आणि नंतर घालायचं थोडं पाणी. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही लागेल तेवढं घालायचं. नंतर चवीनुसार मीठ घालायचं. आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं सर्व. आणि वरून परत थोडी तीळ घालायचे. आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचे. आणि नंतर 15 मिनिटासाठी भाजी आपली उकळून घ्यायची. आणि भाजी होईपर्यंत आपण इकडं बाजऱ्याच्या भाकरी करून घेऊया. अगोदर तर पीठ गाळून घ्यायचं. नंतर चवीनुसार मीठ घ्यायचं. आणि आता मकर संक्रांत म्हणल्यावर थोडे तीळ घालायचे. आणि आता पीठ मळून घ्यायचं. नंतर भाकर थापून घ्यायची.
आणि भाकरीवर थोडे तीळ टाकून घ्यायचे. आणि नंतर इकडं तावा पण गरम झाला होता आपला. आणि वरून थोडं भाकरीला पाणी लावून भाकर दोन्ही बाजूला व्यवस्थित शेकून घ्यायची. आणि इथं आपली बाजरीची भाकर पण तयार झाली होती. नंतर सर्व भाकरी तुम्ही करून घेतल्या बाजरीच्या. आणि कोणाकोणाकडे भोगीला बाजरीच्या भाकरी आणि मिक्स व्हेज भाजी अशी खाल्ल्या जाते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि नंतर आपली इकडं भाजी पण तयार झाली होती भोगीची. नंतर मी एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेतली. आणि कलर खूप छान दिसत होता आपल्या भाजीचा. आणि वरून थोडे तीळ घातले परत. आणि असा बेत तयार झाला आपला भोगीचा. आणि हा भोगीची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्यू.